उपवास म्हटला की घरातली मंडळी आहे ना उपवास करायला मागत नाही, पण त्यांना उपवासाचे सगळे पदार्थ मात्र खायचे असतात आणि सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे वडे। पण साबुदाण्याचे वडे बनवताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, म्हणजे कसं वडे तळताना आहे ना एकतर तेलामध्येच फुटून जातात किंवा वडे आहे ना खूप जास्त तेलकट बनतात। आणि आज आपण आहे ना फक्त मुख्य 3 गोष्टी वापरून हे साबुदाण्याचे परफेक्ट असे वडे बनवणार आहोत। ह्याच्यासाठी तुम्हाला बाइंडिंगसाठी कुठला एक्स्ट्रा पदार्थ वापरायची गरज नाही। तर इथे बघा, साबुदाणे वडे बनवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा आपला हा परफेक्ट भिजलेला असावा। आता जर तुम्हाला सकाळी हे साबुदाणे वडे बनवायचे आहेत तर त्यासाठी रात्री झोपतानाच 2 पाण्याने स्वच्छ हे साबुदाणे धुवून घ्यायचे। त्यानंतर बघा, साबुदाणे भिजतील एवढं पाणी ठेवून आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथे मी वाटीभर शेंगदाणे भाजून घेतलेत आणि 2 वाटी मी साबुदाणा घेतला होता। त्यासाठी वाटीभर शेंगदाणे हलकेसे साल तडकेपर्यंत पूर्ण असे मंद आचेवर भाजून घेतले आणि त्याचं मिक्सरला आपल्याला बारीक दाणेदार असं पावडर करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, साबुदाणा इथे तुम्ही बघू शकता हा रात्री भिजत घातलेला साबुदाणा होता आणि सकाळी बघा याचा एकने एक दाणा असा सुट्टा आहेत आणि हातावर मी ह्याला दाबून बघितला तर पूर्ण असा बोटांनीच स्मॅश होत आहे आणि हे बघा एकने एक दाणा असा मोकळा आहे, याच्यामध्ये पाणी अजिबात आहे नाही, पण साबुदाणा मात्र पूर्णपणे भिजलेला आहे। असाच साबुदाणा आपल्याला साबुदाणा वड्यांसाठी पाहिजेत। त्यानंतर बघा, इथे मी आहे ना 1 टीस्पून एवढं जिरे घातलं। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही जिरे स्किप करू शकता। त्यानंतर बघा, इथे मी 7-8 हिरवी मिरची बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घाला। त्यानंतर इथे बघा, मी इथे 4 बटाटे घेतलेत, तर ह्याच्यातले 2 बटाटे बघा एकदम छोटे आहेत आणि 2 थोडेसे मोठे आहेत। जर तुमचे बटाटे मीडियम असतील, मोठ्या आकाराचे असतील ना, तर तुम्ही 3 घेतलेत तरीसुद्धा चालतील। माझे हे छोटे मोठे होते त्यामुळे मी इथे 4 बटाटे घेतलेत आणि हे बटाटे बॉईल केलेले आहेत। त्यानंतर बघा, ह्याची सालं काढून घेतलेली आहेत। याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आणि जे आपण मिक्सरला शेंगदाणा कूट केलं होतं ना ते ह्याच्यामध्ये घातलं। तर बघा, मुख्य पदार्थ 3च, एक म्हणजे साबुदाणा आपला, त्यानंतर बटाटे आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचं कूट। बस, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही। आता साबुदाण्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही आहे आणि जे बटाटे आपण बॉईल करून घेतले होते ना ह्याच्यामध्ये सुद्धा जास्त पाणी नव्हतं, म्हणजे ते किती मॉइश्चर असतं ना त्याच्यावर सुद्धा आपलं डिपेंड असते साबुदाणे वडे। जर ह्याच्यामध्ये पाणी राहिलं ना तर आपले साबुदाणे वडे तळताना फुटून जातात। त्यानंतर बघा, ह्याच्यात पाणी वगैरे काही मिक्स करायची गरज नाही। जे बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे साबुदाणा आहे ना हाताच्या तळव्याने छान असा मळून घ्यायचा आहे, पूर्ण असा छान स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याचा बघा हातावर गोळा घेऊन अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे। वडे खूप जास्त जाडे बनवायचे नाहीत, मीडियम असे बनवायचे, एकदम पातळ पण नको आणि एकदम जाडे पण नको। कारण काय होतात, वडे तळताना आहे ना आतमधून कच्चे राहतात जर खूप जाडे बनवले तर, आणि पातळ बनवले तर वडे फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे बघा, अशा पद्धतीचे आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे। मीडियम आकार बनवायचा आणि पातळसुद्धा बनवायचे नाही, जाडीलासुद्धा मीडियमच बनवायचे। या प्रकारे उरलेल्या सगळ्या पिठाचे आपल्याला हे साबुदाणे वडे असे बनवून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता तुम्ही, सगळे वडे माझे बनवून झालेत। आता आली आहे वेळ तळण्याची। तर बघा, तेल आहे ना मी हे मीडियम असं गरम करून घेतलं आणि पूर्ण साबुदाणे वडे तळताना आहे ना आपला गॅस जो आहे हा मीडियम टू हाय ठेवायचा आहे आपल्याला। एकदम लो किंवा कमी गॅस आपल्याला अजिबातच नको आहे। थोडंसं गरम तेल असलं तर चालेल, कारण गरम तेलामध्ये जर तुम्ही हे साबुदाणे वडे तळलेत ना तर ते साबुदाणे वडे अजिबात तेल पित नाही। जर तुम्ही थंड तेलामध्ये साबुदाणे वडे तळलेत तर ते तेल पितात आणि फुटतात सुद्धा, कारण त्याच्यामध्ये आहे ना मॉइश्चर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ते असं त्यातलं पाणी रिलीज होतं आणि लगेच ते वडे असे विखुरल्या जातात। इथे बघू शकता तुम्ही, एकदम कडकडीत तेल होतं। जसे साबुदाणे वडे तेलामध्ये टाकले तर तेल बघा कसं असं उकळायला लागल्यासारखं झालं आहे। तर एका बाजूने मी साबुदाणे वडे तळून घेणार आहे आता। आणि साबुदाणे वडे जरी तुम्ही मीडियम पॉवरवर तळले, म्हणजे हाय टू मीडियम हीटवर तळले ना, तरी ते आतून कच्चे राहत नाही, ते आतून सुद्धा एकदम लवकर असे शिजल्या जातात। इथे बघू शकता, एक बाजू तळून झाली की आपल्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने तळायची आणि पलटण्यासाठी छोटाच चम्मच आपल्याला वापरायचा आहे। मोठ्या चमच्याने हे साबुदाणे वडे पलटायचे नाहीत आणि पहिली बाजू तळल्याशिवाय लगेच चमच्याने आपल्याला साबुदाणे वडे पलटायचे नाहीत। पहिली बाजू 1 मिनिटापर्यंत तळून घ्यायची, त्यानंतरच दुसऱ्या बाजूला पलटून आपल्याला दुसरी बाजू तळून घ्यायची। इथे मला थोडीशी जागा दिसली माझ्या कढईमध्ये, म्हणून मी इथे चौथा वडासुद्धा घालून घेतला आहे। आणि सगळे वडे बघा, आता इथं हे पहिले घातलेले 3 वडे जे आहेत ना हे तळत आले होते।
त्यांना मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आणि आता काढायला घेतले। हे बघा असे काढून घ्यायचेत आणि हे वडे बघा ह्याच्यावर अजिबात तेल नाही आहे, म्हणजे अजिबात असे तेलकट हे वडे झालेले नाही आहे आपले इथे बघू शकता तुम्ही। तर त्याचं कारण म्हणजे आपण हे मीडियम हीटवर आपले हे वडे तळलेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही तेल असं जास्त शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि वडे छान असे तळून होतात, अजिबात फुटत नाहीत। अशा प्रकारे तुम्ही एखाद किलो भराचे जरी साबुदाणे वडे बनवलेत ना तरी तुमचे वडे ना परफेक्ट बनून तयार होईल आणि एक्स्ट्राचा कुठलाही पदार्थ याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही। नाही तर काय ते शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ तसं काय काय मिक्स करतात ना, पण तसं कुठलंही पीठ तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही। इथे बघू शकता माझे सगळे वडे तळून झाले आहेत। हे वडे तुम्ही कुठल्याही एखाद्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा मी घेतले बघा इथे दही घेतले, दह्यावरती लाल मिरची पावडर असताना ते घातलं आणि थोडंसं काळं मीठ घालून हे वडे दह्याबरोबर सर्व केले। इथे बघू शकता ह्याचा क्रिस्प बघा तुम्ही किती छान आहे, वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आहे आणि हे वडे जास्त तेलसुद्धा पिलेले नाही आहेत, म्हणजे ह्याने जास्त तेलसुद्धा ॲब्झॉर्ब केलं नाही आहे। इथे बघू शकता तुम्ही हातालासुद्धा एवढं तेल लागत नाही आहे, एकदम वरून असं कोरडा आहे, एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असा वडा आपला तयार आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा।